आणि या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण मारणार आहे मॅट्रिसेसच्या क्वेश्चनची 50, कारण शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 50. 46 क्वेश्चन काय म्हणतोय, इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स दिलाय सच दॅट एक्स इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स देन एक्सची व्हॅल्यू. आता कधीही जर आपल्याला असं इक्वेशन आलं असेल एक्स इज इक्वल टू युनिट मॅट्रिक्स आणि एक्सची व्हॅल्यू विचारले, तर इक्वेशनच्या लेफ्ट साईडमध्ये फक्त याची व्हॅल्यू विचारली म्हणजे ए काढून टाकायचं. ए काढून टाकण्याचा मॅट्रिक्समध्ये बेस्ट ऑप्शन म्हणजे एला एच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय करायचं. सो मी काय करतो, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स. दोन्ही साईडला मी ए इनवर्सने प्री मल्टिप्लाय केलं. ए इनवर्स इंटू ए हा काय झाला, युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय झाला, ए इनवर्सच. एक्स इंटू युनिट मॅट्रिक्स काय झाला, हा नुसतं एक्स इज इक्वल टू ए इनवर्स. ए इनवर्स आपण काढून टाकू सरळ सरळ 2/2 मॅट्रिक्सचा. ए मॅट्रिक्स दिला, याचा डिटर्मिनंट काय रे, इज इक्वल टू 3 minus 4 to the 8. 3 minus 8 is equal to minus 5. A inverse is equal to 1 divided by determinant of A म्हणजे किती व्हॅल्यू झाली, -5 इंटू 2/2 मॅट्रिक्समध्ये आपण ॲडजॉइंट कसा काढतो, या दोघांना इंटरचेंज करायचं, या दोघांना निगेटिव्ह करायचं. म्हणजे इथे येणार 3, इथे येणार 1, या ठिकाणी हा होणार -2 आणि हा होणार -4. जर आपण ऑप्शन बघितले तर सगळीकडे 1/5 पॉझिटिव्ह दिसतंय, त्याच्यामुळे हा मायनसमध्ये पाठवून देऊ आपण. काय होऊन जाईल, बाहेर राहिला 1/5, मध्ये काय होऊन जाणार -3, हा +2, हा +4 आणि हा -1. 1/5 -3 2 4 आणि -1 ऑप्शन सी मध्ये आहे. देअरफॉर ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. नंतर पाहू आपण क्वेश्चन नंबर 47. महत्वाचा क्वेश्चन आहे, त्याचं कारण हे, कारण हा क्वेश्चन MST CET आणि JEE दोन्ही एक्झाममध्ये आला 2015च्या. एकदम क्वालिटी क्वेश्चन घेतो मित्रांनो तुमच्यासाठी. रात्रीचे 4:30 वाजलेत, यावेळी जागून घेतोय. व्यवस्थित फोकस द्या, एकदम म्हणजे असं कॉन्सन्ट्रेटेड राहा, ठीक आहे, फोकस राहा, अजिबात डिस्ट्रॅक्ट नका. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट म्हटले. 4 आपल्याकडे ऑप्शन दिलेत. आता पहिलं स्टेटमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ए स्क्वेअर दोन्हीची पण व्हॅल्यू काढून घ्यायला लागेल. अगोदर मी ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढतो. ए स्क्वेअर काय होऊन जाईल, इज इक्वल टू ए इंटू ए. या दोन्ही मॅट्रिक्सला मी सोबत लिहून घेतो. काय होऊन जाईल बघा, या दोघांचा प्रोडक्ट या दोघांसोबत 0 0 0 -1 इंटू 1 इज इक्वल टू -1. त्याच्यानंतर या दोघांचं प्रोडक्ट या दोघांसोबत 0 -1 0 -1 0 0, हा झाला 0. या दोघांचं प्रोडक्ट या दोघांसोबत 1 0 0 0 1 0, हा झाला 0. या दोघांचं प्रोडक्ट या दोघांसोबत 1 इंटू -1 -1 0 इंटू 0 0, हा झाला -1. मित्रांनो या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर युनिट मॅट्रिक्स आपल्याकडे काय असतो, 1 0 0 1. या सगळ्यांना -1 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार, -1 0 0 -1. सो बेसिकली दिस इज नथिंग बट -1 इंटू युनिट मॅट्रिक्स. -1 आपण लिहित नाही, त्याच्यामुळे सरळ सरळ मी याला काय म्हणतो, मायनस युनिट मॅट्रिक्स. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आली आहे मायनस युनिट मॅट्रिक्स. पहिल्या ऑप्शनमध्ये ठेवून देऊ आपण आणि बघू तो ऑप्शन वर्कआउट होतो का. काय दिलाय, ए स्क्वेअर प्लस युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस युनिट मॅट्रिक्स. ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस युनिट मॅट्रिक्स आहे, मायनस युनिट मॅट्रिक्स प्लस युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हणजे मायनस युनिट मॅट्रिक्स आहे आणि हा समोरचा मायनस युनिट मॅट्रिक्स. मायनस युनिट मॅट्रिक्स प्लस युनिट मॅट्रिक्स इक्वल्स टू 0, हा काय आला, नल मॅट्रिक्स. ए इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस आहे काय झाला, -2 इंटू युनिट मॅट्रिक्स. हा -2 कॉन्स्टंट आहे, त्याला मी बाहेर घेतो. -2 इंटू ए इंटू युनिट मॅट्रिक्स. कुठल्याही प्रोडक्टमध्ये मॅट्रिक्सच्या जर युनिट मॅट्रिक्स असेल तर तो आपण काढून टाकू शकतो, सरळ फक्त एक मॅट्रिक्स ठेवू शकतो. इज इक्वल टू काय झाला, -2 इंटू ए. -2 इंटू ए म्हणजे काय हो, ए या मॅट्रिक्सला -2 ने मल्टिप्लाय करायचंय. सो ए या मॅट्रिक्सला जर -2 ने मल्टिप्लाय केलं तर मॅट्रिक्स काय मिळेल आपल्याला, बेसिकली 0 -2 म्हणजे हा झाला 2, हा होईल -2 आणि 0. सो आपल्याला तो मॅट्रिक्स मिळेल 0, या ठिकाणी 2, हा -2 आणि 0, हा मॅट्रिक्स मिळेल. -2a म्हणजे तो इक्वल टू नल मॅट्रिक्स आहे का, 0 0 0 आहे का, नाही. देअरफॉर ऑब्व्हियसली ऑप्शन ए इज दी रॉंग ऑप्शन. त्यांनी आपल्याला काय म्हटले, नॉट करेक्ट ऑप्शन चूज करा, म्हणजेच ऑप्शन ए इज दी परफेक्ट आन्सर. येते मित्रांनो, याला तुम्ही वेगळ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कसं करू शकता, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढा, सरळ सरळ दोघांचं ॲडिशन करून टाका आणि सरळ सरळ सगळ्यांच्या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या. बेसिकली तरी सुद्धा तुमचा आन्सर सेम येऊन जाईल. वेळ वाचवण्यासाठी आपण या टाईपच्या ट्रिक्स यूज करतो. याच्यामध्ये काहीच शॉर्टकट नाही आहे. ट्रिक्समध्ये आणि शॉर्टकटमध्ये फरक आहे,
ठीक आहे. आपण बघू क्वेश्चन नंबर 48. मॅट्रिक्स ए दिला आपल्याला किती सारे 2/3चा मॅट्रिक्स. मॅट्रिक्स बी दिला आपल्याला कितीचा 3/1चा मॅट्रिक्स. या दोघांचा प्रोडक्ट ए बी घेतलाय. 3 आणि 3 पॉसिबल आहे. ए बी मॅट्रिक्सची ऑर्डर काय होणार 2 × 1. आपण काय करू सरळ सरळ ए बीची व्हॅल्यू याच्यासोबत ठेवून देऊ. त्याच्यानंतर बघू आपण त्यांच्यामध्ये एक्स आणि वाय मध्ये काय रिलेशन आहे. इथं एक्स आहे, इथं वाय आहे, इथं एक्स आहे. ठीक आहे. ए बी इज इक्वल टू या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत 1 × वाय वाय, 2 × एक्स हा प्लस 2x, त्याच्यानंतर x × 1 प्लस एक्स, त्याच्यानंतर या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत 3 × वाय काय झाला हा 3y, -1 × x -x, 2 × 1 म्हणजे हा झाला +2. या मॅट्रिक्सची व्हॅल्यू इज इक्वल टू त्यांनी 6 आणि 8 दिली आहे. हा ए बी आहे, हा सुद्धा ए बी आहे, त्याच्यामुळे हा एलिमेंट सेम पाहिजे. सो बेसिकली काय आहे बघा, पहिला एलिमेंट y प्लस 2x प्लस एक्स म्हणजे काय झाला 3x इज इक्वल टू इथं व्हॅल्यू 6 आहे. दुसरा काय होतोय 3y - x प्लस 2, 3y - x प्लस 2 इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 8. या दोन्हीला आपण सॉल्व्ह करून घेऊ. हा काय होऊन जाईल 3y - x प्लस 8, हा 2 पलीकडे पाठवून देऊ. हा इज इक्वल टू काय होऊन जाईल 6, हा 2 कॅन्सल झाला, हा झाला 6. 3y - x इज इक्वल टू 6. इथं 3x आहे. या कम्प्लीट इक्वेशनला मी इथे व्यवस्थित लिहून घेतो. 3y - x इक्वल्स टू 6. या इक्वेशनला जर मी 3ने थ्रू आउट मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर हा काय होऊन जाईल -3x, हा +3x आपल्याला कॅन्सल आउट करून टाकता येईल. दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करतोय. सो y + 3x इज इक्वल टू 6 हे वरचं इक्वेशन. खालचं इक्वेशन काय होऊन जाईल 9y, 3 × मायनस हा म्हणजे -3x, 3 × 6 = 18 इज इक्वल टू 18. हे दोन कॅन्सल. 9y + y इज इक्वल टू 18 + 6 इज इक्वल टू 24. हा काय आला 10y इज इक्वल टू 24. y इज इक्वल टू काय आला 12/5. ही आली yची व्हॅल्यू. yची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. काय होऊन जाईल बघा y इज इक्वल टू जर मी 12/5 ठेवला तर काय होईल 12/5 ही yची व्हॅल्यू प्लस 3x इक्वल्स टू 6. 3x इक्वल्स टू काय होऊन जाईल 6 - 12/5 इज इक्वल टू 6 5 30 - 12 म्हणजे 18/5. 3x इज इक्वल टू 18/5 आले. 3 कॅन्सल. या ठिकाणी काय होऊन जाईल 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/5. एक्सची व्हॅल्यू 6/5, वायची व्हॅल्यू 12/5. एक्सच्या व्हॅल्यूला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल हा 12/5. 2x इज इक्वल टू देअरफॉर काय आला मित्रांनो सांगा 2x इज इक्वल टू y. हे रिलेशन करेक्ट आहे. आपल्याकडे आहे ऑप्शन ए 2x इज इक्वल टू y. आय होप तुम्हाला समजत असेल. समजत नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जो आलेला डाऊट आहे तो बिंदास लिहा. मजा करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात. मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय करतो. तुमच्यासुद्धा कमेंटला 100% रिप्लाय करणार. मित्रांनो शिकवणं हा माझा धर्म आहे आणि मी माझ्या धर्मामध्ये कसलाच भेदभाव करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट 2025च्या MSc CETच्या एक्झाममध्ये फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क, मॅथमॅटिक्स 100 मार्क, मॅथ्सच्या सेक्शनमध्ये आपल्याला 100पैकी 100 मार्क घ्यायचे. नाहीच जर झालं तर कमीत कमी प्रयत्न तरी करायचा आहे. ज्यांना माझ्यासोबत या मिशनवर जायचं असेल त्यांनी 100% टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर बघू आपण 49. एकदम छान महत्त्वाचा क्वेश्चन आहे. CET आणि JEEच्या दोन्ही एक्झाममध्ये आलेला आहे. महत्त्वाचा क्वेश्चन बघा, आपण याला सॉल्व्ह करू. B is a 3/3 matrix such that B² is equal to null matrix. Then determinant of unit matrix plus B whole raised to 50 minus 50B is equal to. सगळ्यात अगोदर आपण ही कॉन्सेप्ट समजावून घेऊ. याला आपल्याला एक्सपांड कसं करता येईल बायनॉमियल थिअरम यूज करून. बायनॉमियल थिअरम आपल्याला काय सांगतो, जर माझ्याकडं A + B whole raised to n असेल याचं एक्सपान्शन काय होणार NC0 A raised to n B raised to 0 प्लस NC1 A raised to n-1 B raised to 1 plus NC2 A raised to n-2 B raised to 2 and so on. NC0, NC1, NC2, NC3 हा कुठपर्यंत जाणार NCn पर्यंत. A चा पॉवर n, n-1, n-2 कुठपर्यंत जाणार हा 1 आणि 0 पर्यंत. B चा पॉवर 0, 1, 2 हा कुठपर्यंत जाणार n पर्यंत. हे आहे आपलं बायनॉमियल एक्सपान्शन. तसं मी या ठिकाणी काय करतो युनिट मॅट्रिक्स प्लस बी यांचं बायनॉमियल एक्सपान्शन घेतो लिहून. बघा युनिट मॅट्रिक्स प्लस बी दोघांचा पॉवर 50 इज इक्वल टू 50 C0 NC0.
युनिट मॅट्रिक्स रेज टू 50 बी रेज टू 0 प्लस 50 C1 unit matrix raised to 49 B raised to 1 plus 50 C2 unit matrix raised to 48 B raised to 2 plus 50 C3 unit matrix raised to 47 B raised to 3 and so on. आता मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कंडिशन दिली बी स्क्वेअर इज इक्वल टू नल मॅट्रिक्स. मग या ठिकाणी हा जो बी स्क्वेअर आहे तो नल मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स इंटू युनिट मॅट्रिक्स रेज टू 48. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे युनिट मॅट्रिक्सचा कितीही पॉवर असेल तरी तो सरळ सरळ फक्त युनिट मॅट्रिक्सच होतो. सो नल मॅट्रिक्स इंटू युनिट मॅट्रिक्स हा काय झाला नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तरी हा सुद्धा कंप्लीट झाला. नल मॅट्रिक्सला आम्ही सरळ 0 लिहून देतो. बी क्यूब आहे. बी क्यूब मध्ये बी चा पॉवर 2 आहे. बी पॉवर 2 इंटू बी आहे. बी स्क्वेअर हा नल मॅट्रिक्स आहे. नल मॅट्रिक्स इंटू बी म्हणजे सुद्धा नल मॅट्रिक्स झाला. ह्याला मल्टिप्लाय केला तरी नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स इंटू हा जो काही कॉन्स्टंट असेल तो सुद्धा झाला नल मॅट्रिक्स. समोर बी चा पॉवर 4 असणार तो सुद्धा नल मॅट्रिक्स. बी चा पॉवर 5 तो सुद्धा नल मॅट्रिक्स. शेवटची टर्म असेल बी चा पॉवर 50 तो सुद्धा काय झाला मित्रांनो नल मॅट्रिक्स. त्याच्यामुळे समोरच्या सगळ्याच टर्म नल मॅट्रिक्स होतील. त्याला आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही. आपल्याकडे उरल्या कुठं फक्त या दोन टर्म्स. या दोन टर्म्स काय होतात 50C0 ची व्हॅल्यू काय असते 1. 50 फॅक्टोरियल डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल इंटू 50 फॅक्टोरियल. 50 फॅक्टोरियल 50 फॅक्टोरियल कॅन्सल. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1. युनिट मॅट्रिक्स रेस टू 50 म्हणजे युनिट मॅट्रिक्स. बी रेस टू 0 म्हणजे हा या ठिकाणी एक्झिस्टच करत नाही. त्याची व्हॅल्यू 1 येते. हा काय उरला फक्त आपल्याकडे युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू मी इथे लिहिलाय प्लस 50 C1 ची व्हॅल्यू 50. 50 फॅक्टोरियल डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 49 फॅक्टोरियल. 50 फॅक्टोरियल आपण 50 इंटू 49 फॅक्टोरियल लिहितो. 49 फॅक्टोरियल 49 फॅक्टोरियल कॅन्सल. त्याच्यानंतर काय होणार 50 C1 ची व्हॅल्यू डायरेक्टली 50 घेतली मी. या ठिकाणी वेगळं ते एक्सप्लेन करायची गरज नाही. युनिट मॅट्रिक्स रेज टू 49 म्हणजे युनिट मॅट्रिक्स. बी रेज टू 1 म्हणजे बी. युनिट मॅट्रिक्स इंटू बी म्हणजे नुसता बी. या ठिकाणी काय झाला हा 50B. सो बेसिकली या कंप्लीट ब्रॅकेटचं एक्सपान्शन काय आलं आपल्याकडे युनिट मॅट्रिक्स प्लस 50B. हा काय झाला बघा बरं युनिट मॅट्रिक्स प्लस 50B या कंप्लीट ब्रॅकेटचं हे एक्सपान्शन आले मायनस 50B. हा झाला कंप्लीट आपला ब्रॅकेट. 50B मायनस 50B कॅन्सल. उरला काय फक्त आपल्याकडे युनिट मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ युनिट मॅट्रिक्स इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू 1. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. भरपूर विद्यार्थी मला विचारतात. रिसेंटली माझ्यासोबत एक किस्सा झाला. त्या किस्स्यामध्ये असं झालं होतं की काही विद्यार्थ्यांनी आमच्या जिथे मी ऑफलाईन क्लासेस घेत होतो ही एक गोष्ट आहे 2024ची. ठीक आहे. तिथल्या मॅनेजमेंटकडे अशी कंप्लेंट केली की शिव सर जे आहेत स्पार्क सर जे आहेत ते थोडंसं स्लो शिकवतात. कधी कधी एका क्लासमध्ये फक्त 3-4 क्वेश्चनच कव्हर होतात आणि त्याच्यामुळं मॅनेजमेंटने मला क्लासमधून काढून टाकलं. पण मित्रांनो मला सांगा आता या स्पीडमध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन समजावून सांगितला म्हणून हा क्वेश्चन सबकनी झाला. ज्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे बेसिक्स क्लिअर नाहीत त्या क्लासमध्ये मला काय करायला लागतं या ठिकाणी हा क्वेश्चन एक्सप्लेन करताना बी स्क्वेअर इक्वल टू नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सने कुठल्या मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर नल मॅट्रिक्स येतो हे त्यांना वेगळं एक्सप्लेन करायला लागतं. युनिट मॅट्रिक्सचा कुठलाही पॉवर घेतला तर युनिट मॅट्रिक्स हा सुद्धा मला वेगळं एक्सप्लेन करायला लागतं. म्हणजे एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायला लागतं. त्याच्यानंतर 50C0 50C1 50C2 यांची व्हॅल्यू काढून दाखवायला लागते. त्याच्यानंतर याचं बायनॉमियल एक्सपान्शनचा हा फॉर्म्युला कुठून आला तो सुद्धा त्यांना आठवण करून द्यायला लागतं. एवढं सगळं करताना मित्रांनो 10-15 मिनिटं याच्यामध्ये खर्च होतात. 20 मिनिटं खर्च होतात. एका तासामध्ये असतात 60 मिनिटं आणि मग असे 20-20 मिनिटाचे 2-3च एक्झाम्पल होतात. जर क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे बेसिक जर क्लिअर असतील तर मला त्या ठिकाणी फालतूचं घासण्याची किंवा वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळं जर एखाद्या क्लासमध्ये जास्त मला वेळ लागत असेल त्याचा फक्त आणि फक्त एवढाच अर्थ आहे की त्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचे बेसिक्स क्लिअर नाहीत. त्यांनी अगोदर अभ्यास केला नाही. त्यात माझी चूक नाही मित्रांनो. मी फक्त तुम्हाला सांगतोय माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही गोष्टी तुम्हाला पण माहीत असलेल्या पाहिजे त्याच्यामुळं सांगावं असं वाटलं म्हणून सांगितलं मी. या क्वेश्चनचा आपल्याकडे आन्सर आलाय ऑप्शन ए. या ठिकाणी 1 हे आन्सर आलंय डिटर्मिनंट. शेवटचा आपल्याकडे क्वेश्चन नंबर 50 आहे. द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ ए इज इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा साइन थिटा कॉस थिटा इज 2/2 चा मॅट्रिक्स आहे. सरळ सरळ आपल्याला याचा इनवर्स काढता येतो. अगोदर आपण डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढून घेऊ. काय होऊन जाईल कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस या दोघांचा प्रोडक्ट साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आली 1. 2/2 मॅट्रिक्समध्ये ए इनवर्सची आपल्याकडे डायरेक्ट व्हॅल्यू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू येतो विच इज 1. त्याच्यानंतर 2/2 मॅट्रिक्समध्ये आपण ॲडजॉइंट कसा घेतो या दोघांना इंटरचेंज करा. हा कॉस थिटा इथं हा कॉस थिटा इथं दोन्ही सुद्धा कॉस थिटा आहेत सेमच राहणार. काय होऊन जाईल हा
कॉस थीटा, हा काय होऊन जाईल कॉस थीटा. उरलेल्या दोघांना निगेटिव्ह, हा मायनस साइन थीटा काय होऊन जाईल प्लस साइन थीटा, आणि हा प्लस साइन थीटा काय होऊन जाईल मायनस साइन थीटा. कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा, कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन मित्रांनो. अशा प्रकारे आपण मॅट्रायसेसचे 50 क्वेश्चन 50 सेलिब्रेट केले आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये 100% कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द 50 असं लिहायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या कॉमेंट्स वाचून मला हुरूप मिळतो, मोटिवेशन मिळतं, आणि म्हणून मला रात्री 5-5 वाजता हे लेक्चर रेकॉर्ड करायला ताकद भेटते. ठीक आहे, चला आपण चांगले या ठिकाणी क्वेश्चन डिस्कस केले आहेत. काही अडचण असेल 100% कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, आणि बाकी आपण पुढचे क्वेश्चन पाहू पुढच्या एपिसोडमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.